नमस्कार, लीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला इतक्या भारी चवीचे, अशी चव तुम्हाला कुठंच मिळणार नाही अशा चवीचे मी तुम्हाला मेथीचे पराठे थेपले दाखवते। चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। थंडीसाठी असा बेत जर तुम्ही केला, मुलं, घरातली मोठं लहान सर्वच खुश होऊन जातील। चला रेसिपी सुरुवात करते। मेथीचे पराठे थेपले करताना प्रथम आपल्याला मेथी निवडून धुवून आणि कापून ठेवायची स्वच्छ अशी। बघू शकता छान अशी बारीक कापून घेतली आहे, धुवून घेतली आहे। आता हे बाजूला करूया आणि आपल्याला मेथीच्या थेपल्यांसाठी थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं घेतले, एक 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर। आपल्याला हे मिक्सरमधून ठेच्यासारखं जरासं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता हे मी जरा जाडसर वाटून घेते। बघा छान असं ठेचा वाटून घेतलेला आहे। मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। याने पण छान अगदी खुसखुशीत आपले पराठे होतात। 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलंय। आता आपण सुके जिन्नस टाकूया। थोडासा हिंग, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी तीळ आणि ही एक वस्तू म्हणजे कसुरी मेथी। थोडीशी चमचाभर कसुरी मेथी घेतली, थोडी बारीक करून अशी टाकायची आपल्याला पीठ भिजवताना। याने खूप छान चव येते। मेथी तर असतेच, आपण मेथी तर वापरतोच, पण ही थोडीशी सुकी कसुरी मेथी टाकल्यामुळे मेथीच्या पराठ्यांना, थेपल्यांना अगदी अप्रतिम भन्नाट चव येते। 1 मोठा चमचा दही टाकते, 1-1.5 चमचा। आता हे सर्व पदार्थ आपण मिक्स करून घ्यायचे थोडेसे आणि वरून मेथी टाकायची। 1 जुडी मेथी घेतलेली आहे मी, तुम्ही मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता मेथी टाकल्यानंतर आधी पाणी लगेच टाकायचं नाही, मेथी चोळून घ्यायची पिठांना, कारण मेथीला थोडंसं आपण धुतली आहे मेथी म्हणून थोडं पाणी असतं। मेथी छान चोळून घेतली की जो आपण ठेचा करून घेतला होता मसाला, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि तो ठेचा आपल्याला आता ह्या पीठ भिजवताना वापरायचा आहे। थोडंसं पाणी अजून टाकते मी मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे जो मसाला चिटकलेला असेल तो पण सर्व निघून जाईल। आता छानसं असं पीठ मळून घेते, लागलं पाणी तर मी अजून टाकणार आहे। बघा छानसं असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता मी 1 चमचा भरून, फक्त 1 चमचा भरून तेल टाकते आणि पुन्हा तेलात थोडंसं पीठ मळून घेते। दही, कसुरी मेथी, आपण मसाले टाकले त्यामुळे पराठे इतके छान होतात की अगदी 4 घरं काय तुमचा पूर्ण एरियामध्ये सुगंध पसरेल की तुम्ही मेथीचे पराठे करताय। बघा आपलं छानसं पीठ मी छान तयार करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे। आता लगेच आपण मेथीचे पराठे तयार करून घेऊया। छानसे असे मध्यम आकाराचे पेढे, गोळे तयार करून घ्यायचे। थोडंसं सुकं पीठ घेतलंय लावायला, छान असं हातावर थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि मग गोळे तयार करून ठेवते। असे थोडेसे गोळे तयार करून घेतलेले मध्यम आकाराचे। थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाटायला छान पडतात। आता छानसं असं लाटून घेऊया। हे पराठे एकदम बारीक लाटले ना आपण चपातीसारखे तरी पण छान होतात। थोडं सुकं पीठ लागलं तर लावायचं आहे थोडंसं। थोडेसे गोळे तयार करून घेतलेले मध्यम आकाराचे, थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाटायला छान पडतात। आता छानसं असं लाटून घेऊया। हे पराठे एकदम बारीक लाटले ना आपण चपातीसारखे तरी पण छान होतात। थोडं सुकं पीठ लागलं तर लावायचं आहे थोडंसं। तवा चांगला गरम करून घेतलेला आहे। आता पराठा छान शेकून घेऊया। पराठा थोडा शेकत आला की मग तेल वगैरे तुम्हाला काय लावायचं, बटर, तूप, इथं मी तेल लावते।
छान असं दोन्ही साईडनी तेल लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. ह्या आपण साईडनी आपण तेल लावून घेणार आहोत. छान असं दोन्ही साईडनी खरपूस असे छान खमंग भाजून घ्यायचे. दुसरा पण छान पराठा लाटून घेतलाय मस्त असा. आता छान असा खरपूस शेकून घेते. पराठ्याला थोडंसं तेल, पुन्हा दुसरी साईड उलटवून पुन्हा तेल थोडं लावते आणि छानसा असा मस्त आपला पराठा बघू शकता किती छान असा फुललेला आहे. बघा किती मस्त असा गुब्बाऱ्यासारखा फुललेला आहे आपला पराठा. दोन्ही साईडने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आता सर्व पराठे मी अशाच पद्धतीने मस्त असे भाजून घेते. थोडं थोडं तेल लावून मग छान शेकायचं. बघा तुमचा एकूण एक पराठा असा मस्त असा फुलून जाईल. किती छान असा फुललेला आपला पराठा बघू शकता. आता अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घेते. छानसे असे पराठे करून घेतलेले बघा किती छान दिसते. अगदी पातळ लाटले आपण पराठे. अगदी मऊ लुसलुशीत पराठे एकदम छान तयार झालेले. मेथीचे पराठे एकदम छान तयार आहे. दह्याबरोबर खा, लोणच्याबरोबर खा, कशाबरोबर पण खा. मुलांना तर असे रोल करून जरी दिले तर मुलं असेच अगदी 4-5 पराठे सुद्धा खाऊन जातील. पुन्हा 4-5 तास त्यांना भूकसुद्धा लागणार नाही. इतके पौष्टिक पराठे आज आपण तयार केले. रेसिपी आवडली असेल लाईक करा आणि शेअर तर नक्की करा, म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणींना असे छानसे पराठे तयार करता येईल. आपण मस्त मसालेदार खमंग खुसखुशीत सुवासिक पराठे आज बनवलेले आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.